श्वास सोडप श्वास घेवप करूया आमी प्रार्थना. दोळे बंद. निरंतर श्वास घेवप. श्वास घेवपाक 3 ते 2.5 सेकंद, सोडपाक 2.5 ते 3 सेकंद. निम्या घालून श्वास घेवपाचो, निम्या घालून श्वास सोडपाचो. श्वास घेता आसतना छातीन श्वास घेवप. आता उभे राहून थोडं करूया आम्ही वॉर्मअप एक्सरसाइज. जागच्या जागीच जॉगिंग करपाचें. 1 2 3 ना पळयतो घेता तशें कांय ना. तुमकां कशें आसा कन्विनियंट घेवपाक जाता. लेफ्ट घ्या रायट घ्या काय प्रॉब्लेम काय. जाता जाल्यार म्हाका पांय वयर करपाक जाता. तुमकां जितको जाता तितको स्लो जाल्यार स्लो काय करना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 and relax. तो आम्ही आता दाखल लाईन किती केले जॉगिंग केले. आता आम्ही हाताचे करूया रोटेशन हळूहळू. तुम्ही जाल्यार मध्ये गॅप घेवपाक जाता. 1 2 श्वास घेवपाचो सोडपाचो. 3 4 5. आता उरपडे 1 2 3 4 5. गुड जालें. मागीर दोन्ही पांयां एका फुड्यान अंतर श्वास घेवपाचो. ब्रीथ इन ब्रीथ आउट. व्हेरी गुड. ब्रीथ इन ब्रीथ आउट. 3 4 5. श्वास घेवपाचो सोडपाचो. ब्रीथ इन ब्रीथ आउट. ब्रीथ इन ब्रीथ आउट and relax. Very good. बरो आहा इम्प्रूवमेंट. मागीर तांकां उबे रावन जर करूंक मेळना उबे रावन करपाक जाता किंवा बसून जर करूंक मेळना खुर्चेर बसपाक करूंक जाल्यार कांय ना. दोन्ही हात कमरेर दवरा. दीर्घ श्वास घे. श्वास घेत मान हळूहळू वयर व्हर. जर कोणाक नेक प्रॉब्लेम जर आसा ते करूं नाका. कोणाक मानेचो त्रास आसा आनी करप ना किंवा हळूहळू करपाक कांयच हरकत ना. कशें करप हळूहळू श्वास घेत मान वयर. तुमकां कित्याक हळू मेळटा तिथे राव. तितक्या करपाक तितक्या हांगा रावपाचें. श्वास सोडीत मान सकयल. बरो दीर्घ श्वास घे. श्वास सोड. 5 राउंड करूया. 2 जाले. ब्रीथ इन. Breathe out. Good breathe.
breathing without breathing and without relax. बरोबर या. आता ते लांब श्वास घेतो. श्वास सोडी मान उजव्या बाजू टर्न करा. तुम्हाला त्रास होता फॉर एक्झाम्पल श्वास घेता हांव श्वास सोडटा हांगाच जाता काय हांगाच रावा एकदम पेट करता गरज ना. जाका मानेचो काय त्रास ना ते हळूहळू करपाक कांयच हरकत ना. सो लांब श्वास घे. हळूहळू श्वास सोड आणि हांगा थोडो वेळ रावा विथ नॉर्मल ब्रिथींग. 1 2 3 4 5 श्वास घे. समोर यो श्वास सोड. पण आमची सगळी गती जी आसा पळय ती श्वासाचेर मांडली आसा. परत श्वास घ्या. श्वास सोडीत दाव्या बाजूक मान वळय. 1 2 3 4 5 श्वास घे. समोर या श्वास सोड. तिसरे स्टेप लांब श्वास घेवपाची. मान उजव्या बाजूक बेंड करप आणि त्या पोझिशनात राहून नॉर्मल ब्रिथींग करप. लांब श्वास घे. श्वास सोड. 1 2 3 4 5 श्वास घे. श्वास सोड. परत लांब श्वास घे. पुरा श्वास सोड. आता थोडा वेळ राव. 1 ब्रिथिंग नॉर्मल. 2 3 4 5 श्वास बरोबर यो. श्वास सोड. रिलॅक्स. व्हेरी गुड. आता कटी चलन कितें करा कमर ट्विस्ट करपाची. कशी दीर्घ श्वास घेवपाचो. लांब श्वास घेतलो. पुराय श्वास सोडीत उजो हात ह्या खांद्याक लावपाचो आणि श्वास सोडीत कमर हळूहळू ट्विस्ट करप. ह्या पद्दतीन श्वास सोडपाचो. हांगा रावा आणि नॉर्मल ब्रिथींग कर. 1 2 3 4 5 श्वास घे. समोर यो. श्वास सोडलो. गुड. परत लांब श्वास घे. दुसरी बाजू श्वास सोडी हळूहळू फक्त कमर ट्विस्ट कर. हांगा राव आणि नॉर्मल ब्रिथींग. 1 2 3 4 5 श्वास घे. समोर येवपाचो. सो अशी तुम्ही जर रेग्युलर प्रॅक्टीस करी तुम्ही आता कितल्या पर्यंत आयल्या हांगा पर्यंत आयल्या अशें. सो फाल्यां जर तुमी रेग्युलर जर करी प्रॅक्टीस न्हय श्वास सोडी सोडी कमर तुमची आनी ट्विस्ट जातली हळूहळू गमाक ना फूल आमची कमर कितें जातली फ्लेक्सिबल. मागीर दुसरो हात वयर घेवपाचो. उजो हात हय उजो हात कमरेक. दावो हात दाखो स्ट्रेच करून कानाक लावपाचो. कानाक तेका ना हरकत ना. इतलें जाता काय हरकत ना. तो लांब श्वास येतलो. श्वास सोडीत 1 आणि आतां नॉर्मल श्वास घेवपाचो ह्या पोझिशनाक. 1 2 3 4 5 श्वास बरोबर यो. व्हेरी गुड. सोडलो. दावो हात कमरेक. उजवा श्वास घे. श्वास सोड. परत लांब श्वास घे. श्वास सोड आणि आता नॉर्मल ब्रिथींग. 1 2 3 4 5 श्वास घे. श्वास सोडी. व्हेरी गुड. आता हात एक ॲड करता तुका. हाताचो एक्सरसाइज. दोन्ही आमची हातांनी स्प्रेड करप अशें पंजे. लांब श्वास घेवपाचो. दीर्घ श्वास घे. हळूहळू आऊट. श्वास सोड. पांच फावटी करूया. ब्रीदिंग breathe out. Breathe in, breathe out.
समांतर घे. लांब श्वास घेतलो. श्वास सोड. आत शिवपाक जाय. परत लांब श्वास घे. टर्न कर. आता नॉर्मल ब्रीथ कर. 1 2 3 4 5. Breathe in, breathe out and relax. आणि करूया. हाताचे कसे शिरो उंजक्यातलो रक्त संचार बरो जातो. परत ब्रीथ इन, ब्रीथ आउट. लांब श्वास घेतली. आता नॉर्मल ब्रीथ कर. 1 2 3 4 5. Breathe in and relax. पहिले तुम्ही खुर्चीवर बसताले. हाय खुर्ची न घेता तुम्ही उभे राहून बघ करता आणि एक स्टेप तुम्ही हाईट तुमची एनर्जी मातशी बिल्डअप जाली. आता सेम दोन्ही हात जागे दवरपाचे. दीर्घ श्वास घे. दोन्ही हात वयर. फुल श्वास घे. मॅक्झिमम breath should be held in your lungs. श्वास सोड. परत लांब श्वास घे. फक्त 5 मिनिट वेळेला बसतो का हरकत ना तुमची. श्वास सोड. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. गुड. आता दोन्ही हाताची बोटाने परस्पर भितर मिक्स कर आणि टर्न कर. दीर्घ श्वास घे. हळूहळू वयर लाव. होल्ड कर. ब्रीथ. 1 2 3 4 5. हळूहळू श्वास सोड. व्हेरी नाईस. आता हळूहळू श्वास घेत वर वचपाचो. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. परत श्वास घे. श्वास सोड. व्हेरी गुड. सो झाले. आता आम्ही खुर्चीची उभा ताकदला सपोर्ट केला. उभी बँड करून 1 2 यापर्यंत करपाची. टर्न करा खुर्ची आणि पायांची हातां बॅलन्स करा. 1 2 3 4 5. म्हणजे दोघांनी जावपाना. जाताना करपाक हरकत काय ना. म्हणजे पोट फुल्याक घालपाक. 1 2. खुर्ची घेऊन करपाक. का दाखवली सेम. बँड करा. पाय हळूहळू ते घ्या. करेक्ट. 1 2 हे बसे. हात जरा समजून घ्यायचा का. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and relax. ओके. आता माझ्या समोर पळया. आता मी करूया नी तो एक्सरसाइज. कपरांचो दोन्ही पाय एका बरोबर जोडया. ओके. दोन्ही हात डोक्याचेर दवरा आणि श्वास निरंतर घेवपाचो. नॉर्मल ब्रिथींग. 5 फावटी क्लॉकवाइज. 1 2 3 4 5. ओके. व्हेरी गुड. हळूहळू करा. गुडघे दुखता जाल्यार करू नाका. शाबास. व्हेरी गुड. पुढं 5 फावटी. मागीर फुलफाटे. 1 2 3 4 5 and relax. शाबास. आता दीर्घ श्वास घेवपाचो. हळूहळू फाटीन पण जाताना बसपाचें. तुम्ही इतलेंच जाता हरकत कांयच ना. हांव दाखयता. हांव कितलेंच करता हांव करूं म्हणनाका. हांव तो पुराय श्वास सोडटा. तुमकां कितें जाता बँड इतलें बँड जाल्यार हरकत कांय ना. श्वास सोडपाचो. हात तेकोवपाचे. तेकताना तेकोवपाचे. ना जाल्यार ना. कितल्या पर्यंत तुम्ही पावतले. इतलें पावता हरकत ना. मागीर नॉर्मल श्वास घे. 1 2 3 4
5 श्वास घेऊन वयर यो. जावा जागे हाजी बाई जाग तेकता सो तिका रावपाक काय ना त्या पोझिशनान नॉर्मल ब्रिथींग करपाची 5-6 सेकंद. हे पळय परत दाखयता हांव. श्वास सोडटा पुराय. हातून कितें जाता तुजो फाटीचो कोणो आनी तो फ्लेक्सिबल जाता. म्हणजे कण्याच्यो शिरो ज्यो आसा त्यो हळूहळू ती आतां कूल जाता आनी रक्त संचार जावपाक बरें पडटा. सो हे जालें तुजें योगानी 2 आसना. आतां आमी बसया. ताडासन आणि वृक्षासन केलें प्रॅक्टीस. ताडासन म्हणजे आसनां जी आसता पळय ताचे 4 वर्गीकरण केल्लें आसा. एक उब्यांनी करप आसना आसता, थोडी बसून मागीर पोटाचेर न्हिजून आनी फाटीचेर न्हिजून. उब्यांनी खंयची आसतली ताडासन. श्वास घेतलो, श्वास सोडलो, लांबपर्यंत श्वास घेतलो, हात वयर करून कापांचेर वयर उबें रावप. हे जालें ताडासन. हातूंत भुरग्यांनी करप, भुरग्यांची हायट वाडटा. तशेंच जाणट्यांनी कितें करप, जांकां शुगर प्रॉब्लम जर आसत जाल्यार हातूंत शुगर लेवल कमी येता. कशें कापांचेर उबें रावप. ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट. 5 फावटी करप. 1 2 3 4 5 and relax. ताडासन. मागीर वृक्षासन. तूं जाय जाल्यार हात सकयल घेवपाक. ताका ह्या पद्दतीन एखादो प्रॅक्टीस सकयल घेवपी ताका गमनाक तो काय बरो आवड करपो बेस्ट कळ्ळें. सो हें आमी विदावट सपोर्टींग मायंड जाता प्रॅक्टीस केल्या उपरांत. ह्या पद्दतीन रावपाचो. 1 2 3 4 5. तशीच दुसरी बाजू करपाची. आतां म्हणटा आमी वृक्षासन. पयलीं बॉडी बॅलन्स करून घेवपाची. श्वास घेवन वयर वच, नजर समोर, नजर हटोवप ना. मागीर ब्रिदींग नॉर्मल. 1 2 अशें करपा जाता, अशें रावपा जाता, काय प्रॉब्लेम काय ना. 3 4 आनी 5. सो हातूंत तुजी मायंड बॉडी कितें जाता बॅलन्स करता. कित्याक एका पांयार रावता आनी एका पांयाचेर तुजी बॉडी बॅलन्स करता. सो खंय तरी ब्रेन सुद्दां तुजो अलर्ट जाता. तर आतां दीर्घ श्वास घ्या, सोडा. आता दोन्ही हात वर लिफ्ट कर, श्वास घे आणि पकड कर. या पद्धतीने पकड कर. पकड कर. वा झाला, वा झाला. लॉक लॉक सिस्टम. लांब श्वास घेतलो, श्वास सोड. 1 2 3 4 5. आता परिस्थिती चेंज कर. लांब श्वास घेतलो, श्वास सोड. 1 2 3 4 5. रिलॅक्स. मागीर आता दोन्ही हात समोर करपाचे. हातान आपण करले पोटाक कवर कर आणि दोन्ही मुठी एकामेकाक टच करपाचे. रोटेट कर. 1 2 3 4 5. उपाडे. 1 2 3 4 5.
कित्याक ट्विस्ट जी आसा न्ही ताचो मुवमेंट बरो जाता केन्ना म्हणजे हांगा पेन जाता दुखता किंवा कट कट करून आवाज येता तो मुवमेंट जर फ्री उरला ट्विस्टाचो जाल्यार तुमकां प्रॉब्लेम ना खंयच्याय तुमी रोटे करूं शकता. मागीर नेक्स्ट दोनी हात सोडत दीर्घ श्वास घे. एक शोल्डर करता हातूंत कितें जाता तुजी हे शोल्डर परफेक्ट जाता मसल तुजें स्ट्रॉंग जाता. ब्रीथ आउट ब्रीथ इन ब्रीथ आउट ब्रीथ इन ब्रीथ आउट ब्रीथ इन. आतां सायडीक घे. लांब श्वास घेतलो श्वास सोड. ब्रीथ इन ब्रीथ आउट ब्रीथ इन ब्रीथ आउट breathe in, breathe out, breathe in and relax. किती करा मुवमेंट ऑफ शोल्डर मुवमेंट करा म्हणजे जेन्ना आमी शोल्डर जेन्ना मूव करतले दोन्ही कोण एकामेकाक तेंपपाक जाय. कोणाक जर मानेचो प्रॉब्लम आसा शोल्डर प्रॉब्लम आसा जाल्यार तांणी तें एवॉयड करपाचें. लांब श्वास घेवप वयर श्वास मागून सोडप. एक सोडप ब्रीथ इन ब्रीथ आउट. आनी कितें जाता श्वास तुमी लांब जेन्ना घेता न्ही तुमचे लंग्स फुलता. लंग्स कॅपॅसिटी वाडटा तुमची आनी श्वास घेवपाची तुमी क्षमता वाडटा. ब्रीथ इन ब्रीथ आउट ब्रीथ इन ब्रीथ आउट. तशेंच ऑपोजीट ब्रीथ इन ब्रीथ आउट ब्रीथ इन ब्रीथ आउट ब्रीथ इन ब्रीथ आउट एंड रिलॅक्स. तर हो जाता तुमचो शोल्डर मुवमेंट. इवन दोन्ही डॉक्टरांचे हात धरून तुमकां मोठे करून मेळटा शोल्डर. ब्रीथ इन ब्रीथ आउट करा पळया. ब्रीथ इन ब्रीथ आउट ब्रीथ इन ब्रीथ आउट. अगेन उरफाटे ब्रीथ इन ब्रीथ इन ब्रीथ आउट ब्रीथ इन ब्रीथ आउट एंड रिलॅक्स. गुड. आतां निदान दोन बसून आसना. आता फुडली आसता तुमकां दोन दाखयता हांव. बसून करपाचें आसता वज्रासन. तर तुमी घाल्लें वज्रासन न्ही मग जाता जाल्यार करपाक नाजाल्यार तुका हांव घातलें काय तशें आनी ताचो फक्त फायदो. सो तुमी तुमच्या रुमार तुमकां कुशन जर घेत पिलो जर घेवन तुमी हाडून मदीं घालात. फॉर एग्जांपल हो पिलो आसा ओके कुशी घेवन अशी कुशी दवरिल्ली न्ही हांगा बरें कशें तर तो अशें बसपाक कांय हरकत ना. ना न्ही जाल्यार सहज दिसपाक हें जाल्यार तें वज्रासन. तर हें आसन नांव ताचें वज्र. वज्र म्हळ्यार एक पावत अशें आसन आसा की हें आसन आमी जेवल्या उपरांत सुद्दां आमकां करपाक कांयच हरकत ना. ज्याचो BP वाडिल्लो जर आसा ताणें करपाक कांय हरकत ना. हें आसून सिंपल स्ट्रेस काय ना अशें फक्त बसपाचें. दोन्ही हात सरळ फाटीचो कोणो मात्र ताट धरपाचो आनी नॉर्मल ब्रीथ करप. सो कितें जाता जे पेट सर्क्युलेशन ऑफ ब्लड तें आमकां सकयल वतना सो हांगासून तें प्रेशरायज जाता. आनी ही जी यंत्रणा आमची इंटेस्टायन म्हणजे डायजेशन सिस्टम जी आसा ती आमची ऑपरेट जावपाक हेल्प करता. जेवले की तुरंत हें आसन केलें कांयच प्रॉब्लम ना. तर हें जालें आमचें वज्रासन. हातूंत तुमी ध्यानान बसपाक जाता. ध्यान करीत बसपाक कांय हरकत ना. तेन्ना तुका श्वास घेवप श्वास सोडप. मिनिमम 5 मिनटां बसल्यार कांयच हरकत ना. मॅक्सिमम एज पर युअर कॅपेसिटी. सो दुसरें आसन जाका आमी मंडुकासन हें मुखार दाखयलें हांवें. मंडुकासन म्हणल्यार किंग ऑफ डायबेटीक म्हणजे जाका डायबेटीक आहा न्ही ताचेर मंडुकासन म्हणटा रामबाण उरता. ही आसना न्ही ती सकाळी उपाशी पोटार जर करीत जाल्यार ताचो फायदो 100% जाता. म्हणजे डायबेटीस देंवपाक तुमकां बेश्ट 1 मिनट करीत न्ही एका म्हयन्या भितर म्हणजे डायबेटीस देवं शकता. मागीर तुमी परत कितें कर तांकां प्रॉब्लम काय ना. पूण हो आसन जें आहा न्ही मंडुकासन हें करपाक मेन शुगर जावपाक आमची पँक्रियास. जर पँक्रियास जर काम करना जाल्यार शुगर लेवल वाडटा. पँक्रियास जर काम करीत जाल्यार शुगर तुजें मेंटेन उरता. कितें करप
लांब असो बसलो, दीर्घ श्वास घेवप, पुराय श्वास भायर सोडप, पोट हलकें करप, पोट हलकें करून नाभी जी आसा नाभीच्या सायडीक दोनी आंकड्या भितर पोट भितर प्रेस करप, म्हळ्यार पेंक्रियाचेर प्रेशर येता आनी हळू पुराय श्वास सोडी तकली आनी ती जमनीक तिगोवपाचो प्रयत्न करपाचो. तेका ना हरकत कांय ना, पूण श्वास तुमचो नॉर्मल उरपा जाय. श्वास घेवप, श्वास परत आनी एकदा श्वास सोड आणि नॉर्मल ब्रीथ करपाचें. सो एकदा ब्रिथींग तुमचें नॉर्मल जालें की मागीर तुमी फुडलें आसन करपाक जाय. आतां हाचे फुडलें तुमकां आसन दाखयलां तें शशकासन नांवाक तो दाखयला तुमकां हांवें. मंडुकासन म्हणल्यार बेगूक, मागीर वज्रासन जालें. आतां म्हणटा शशकासन म्हणल्यार कोण? रॅबीट, सोंसो. आतां हें आसन कोणें करप? जाका बीपी आसा ताणें केल्यार कांयच हरकत काय ना. कशें तें आसन? आनी ह्या आसनाक तुका जाका एन्जायटी किंवा स्ट्रेस जर आसा ताणें हें आसन करपाचें. तुजो स्ट्रेस वता, एन्जायटी कमी येता, अशें भियेल्ल्या भशेन किंवा छातीन जर धडधडटा जाल्यार हें आसन करपाचें. तशें करप. ही आसनां चडशी नॉर्मली सकाळी किंवा सांजची करपाक जाता. आफ्टर लंच दनपारां जेवले उपरांत 5 वरां वचपाक जाय. ओके, कशें करप? दोनी पांय जे आहा न्ही हे मातशे उंच करपाचे ह्या पद्दतीन. ओके, मागीर तुमकां दिसता न्ही पांय मातशे उंच केले, लांब श्वास घेवप, पुराय श्वास सोडपाचो, हळू हात फुडें करी ह्या पद्दतीन आनी कपट तकली जमनीक दिली आनी नॉर्मल ब्रिथींग करपाचें. श्वासोश्वास नॉर्मल. एटलीस्ट मिनिमम 1 मिनीट रावपाक जाय जेणे करून पुराय स्ट्रेस फ्री जाता. मागीर दोळे बंद करून नॉर्मल ब्रिथींग करपाची. मागीर हळू श्वास घे, दोन्ही हात वर घे आणि श्वास हळू सोड. शशकासन हातून स्ट्रेस, एन्जायटी आणि फियरनेस म्हणजे डिझॅपियर जाता. एकाचून जावपाना, इट शूड बी कंटिन्यू आसपाक जाय. मागीर फुडलें आसन उत्तान मंडूकासन. तें कशें जातलें? सेम पोश्चर, पांय मातशे उंच करपाचे. मागीर उजवा हातान हात तळवा आनी लांब श्वास घेवपाचो आनी ह्या खांद्यार व्हरपाचो. तुमचे कडेन तेंकचें ना, सोडून दिका हरकत ना, तिरपाचो आसता. मागीर दावा हात आनी छाती फुडें घेवप. म्हळ्यार तुमची छाती भरदार जाता, पिळदार जाता. शोल्डर पुराय लंग्स कॅपॅसिटी वाडटा, कित्याक ब्रिथींग तुमचें नॉर्मल जाता. हृदय जें आसा न्ही ताचें सुद्दां कार्यक्षम कार्य करपाची क्षमता वाडटा. ह्या भशेनान ब्रिथींग नॉर्मल. मागीर दावा रिलीज कर, लेफ्ट हँड शूड बी रिलीज. मागीर रायट हँड रिलॅक्स करपाचो, नॉर्मल ब्रिथींग. मागीर दावा हात सेम उजव्या खांद्यार. व्हेरी गूड करता. मागीर उजवो ह्या खांद्यार सेम पोजिशन. ब्रिथींग, ब्रिथींग नॉर्मल. सेम रिलीज युअर राइट हैंड, मागीर लेफ्ट हैंड एंड रिलॅक्स. हे जाली 4 आसनां बसून जाली. ओके, मागीर